हॅलो गाईज, बॅक टू माय चॅनल. माय नेम इज प्रियांशी. आज आमच्या घरी पिठोरी होती, तर बाबा पिठोरीला घेऊन घरात येत होतं. नानी बाबाची आरती करायला आरती घेऊन आली आहे. बाबाची आता आरती केली, पिठोरीची आरती केली. इथे लाईट गेली, तिथं आम्ही लाईट घेऊन उभे होतो. इथे नानीने बाबाची टिकला लावला, नंतर पिठोरीला घरात आणली लाईट आल्यावर. तुम्ही बघू शकता. नंतर आम्ही घरात आणल्यावर आतमध्ये आम्ही कणा घातलेला, पिठोरीचं चित्र लावलेला, तिथं आम्ही पिठोरीला ठेवली तिथं बाजूला. इथे तुम्ही बघू शकता इतके सारे टिक्के लावले आहेत मिनी. इथे बाबा बसले आहेत. रियाना देऊ बाबाजवळ बसायला येत होते. इथे पप्पाचा नाना चाललेले AC लावायला. इथे बाबा देऊला मांडीवर घेतली ना, रियाना रडायला लागली. मग बाबाने पिठोरी सोडली. नंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर चालू घालता. बाबा पिठोरी मांडत होते. तुम्ही बघू शकता आमच्याकडे कशी पिठोरी मांडतात. तुम्ही बघू शकता बाबा आता एक एक पिठोरीचे झाडं आहेत. त्याच्यातला एक प्रकार आहे टेड्डा, तो बाबा ठेवत होते उभं. ते खूप मोठे होते ना, पिठोरी पूर्ण झाकलेली, त्याच्या चित्रच नव्हतं दिसत. नंतर बाबांनी परत केलं, तेव्हा जाऊन तर चित्र दिसला. नंतर बाबांनी ते कानात घालतात ते फूल लावले. परत ते टेड्डा जरासं राहिलेलं ते लावले. नंतर मी शिवलिंग काढला मातीचं. तुम्ही बघू शकता. इथे आई मोदकमध्ये तूप भरला. इथे मी होतं शिवलिंग नीट करत होतो. इथे मी मोदकमध्ये काट्यामध्ये ते चामट्या असतात ते भरत होतो. तुम्ही बघू शकताय. इथे आई पिठोरीला हार घालत होती. बाबांनी मंदिराला घातला. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो होता. तुम्ही बघू शकता. इथे बाजूला मी बसलेलो. आईने मला काम दिलं, तो मी करत होतो. नंतर पप्पाने बाहेर स्पीकर लावले सर्व. नंतर आईने सगळी सामान मांडल्यानंतर पूजा करायला घेतली. बाबाने हार घालायला घेतली. नकळून मी नाचतच होतो. आम्हाला नाचायची खूप घाई पण होती. इथे आई करत होती पिठोरीची पूजा. सगळं सामान मांडत होती. मोदक, दिवे, फळे सर्व काही मांडत होती आई. तुम्ही बघू शकता. इथे रियाना घालून आलती फ्रॉक. देऊ पण फ्रॉक घालायला गेलती. कन्नू पण फ्रॉक घालायला गेलती. मिनी टॉप घातलेला. इथे सर्व रियाना आईजवळ गेली ना, आरती करायला बोलतात आरती. नंतर कन्नूच्या पप्पाने उद्दूप पेटवला. नंतर छोटी नानी आली, निवेद दिला देवाला. नंतर रियाना अशी पाखा मागं करून नाचायला लागली ना. आम्ही ते लिफ्टमध्ये नाचायला जात होतो. नाही दोघी आल्या आमच्यासोबत. तुम्ही बघू शकताय. रियाना देऊ आमच्या पाठीत लागलेल्या होत्या. रियाना आली, तिला मी गोल गोल फिरवली. कन्नूने देऊला फिरवली. नंतर तुम्ही बघू शकता आम्ही चौघी कशा करत होतो, गोल गोल फिरत होतो. नंतर कन्नूला मी करेवा घेऊन फिरवली. तुम्ही बघू शकता. इथे नानाने उद्दूप पेटून माझ्याकडे दिला घराभोवती फिरवायला. मी घराभोवती फिरवल्यानंतर परत आम्ही खेळायला लागलो. परत कन्नूला गोल गोल फिरवली. मग नंतर पप्पाला आम्ही फोटो काढायला सांगले खूप सारे आमचे. नंतर आम्ही रिंगा रोजी खेळली गोल गोल. त्याच्यात देऊ रियाना लवकरच खाली बसल्या. त्यांना काही समजत नव्हतं. देऊ बसत होती, तिला आम्ही 4-5 वेळेला वरती
नंतर मी आरती करायला घेतली. तुम्ही बघू शकता इथे मम्मीचा आरती बोलायला रेडी होते ते इथं आमची आरती चालू झाली आहे. नाना आरती करण्यासाठी खालती बसलेला. ना चौघी जणी रियाना कनू देऊ नानासोबत बसून आरती केली. ना फोटो काढला, दर्शन घेतलं, सर्वांचे पाया पडले. नंतर छोटी नानी आली होती, पण इथे छोटा नाना वरती करत होता, तो चित्र खाली करत होता, वरती करत होता. नंतर नानी आली बसायला पिठोरीजवळ. नानीने आरती केली. तुम्ही बघू शकता आरती केल्यानंतर इथे नानी पप्पाचे पाया पडायला आली. पाया पडल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे कनू आली. तुम्ही बघताय इथे नानी आरती केल्यानंतर पाया पडत होती. रियाना बोलत मोदक 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 तिचं बोलून झाल्यानंतर तिने टिकला लावला. इथे मम्मी नव्हती आली आमच्या सोबत बसायला. मग आम्ही दोघांनी आरती केली. तुम्ही बघू शकता फुले टाकले. नाना फोटो काढत होता म्हणून नानाकडे लवकर लागले. नंतर सगळ्यांचे पाया पडले. पहिले मी देवाचे पडलो, नंतर नाना पप्पा मम्मी सगळ्यांचे पडले. इथे तुम्ही बघू शकता मी रियानाचे पण पडलो, कनूचे पण पडलो, कनू माझे पण पडली. ते बोलते नुसते माझे पण माझे पण माझे पण. नंतर पडलो क्लासला. इथे नानी कोण अवचित नानी करत होते. मी बोललो मी अवचित. नंतर मी आलो. तुम्ही बघू शकतात नानी बोलली कोण अवचित. मी बोललो मी अवचित. नंतरला नानीकडे मी परत ताट दिलं नाही. इकडं आलो. नानीने विचारलं कोण अवचित. कनू बोलली मी अवचित. नंतर नानी देऊला विचारलं कोण अवचित. देव बोलली मी अवचित. आता नानाची मजा बघा बस. नंतर रियाना आलेला असला. नानीने विचारलं कोण अवचित. नाना बोलला काथोरी अवचित. नंतर पप्पा सांनी केलं, नानाने केलं. इथे पप्पा आला असला. नानीने विचारलं कोण अवचित. पप्पा बोला मी अवचित. तुम्ही बघू शकता इथे नानीने निवत सोडला, पाणी टाकला. पाणी टाकल्यानंतर सगळ्यांनी मोदक जेवले. जेवणाची तयारी करत होते. नानीने अंगठी घेतली, बांगडी घेतली. माझ्या हातात होते ते पण घेतलं. इथं आईला आई बसलेली. तिथे नाना आईशी बोलत होते. इथे रियाना मस्ती करत होती. इथे बाबा नारळ फोडत होता. तुम्ही बघताय बाबाने लास्टला नारळ फोडला, देवाला दिला. मोदकमध्ये बाबाने सगळं पाणी टाकला. मोदक नरम झाले ते सगळे. नंतर कनून मी शिजवतो.
खेळत होतो. हे आमचं जेवण होतं. तुम्ही बघू शकता जिलेबी, पापडी, बिबडी, केवला भात, खीर. तुम्ही बघू शकता इथे 3 जण बसलेली. इथे नंतर खीर आली, मोदक आलं, मिरची भजे, आलू वडी, कांदे भजे, जिलेबी, रसमलाई, शेव, केवला भात, रसगुल्ला, भेंड्याची भाजी. एवढा सगळा पक्वान होता. त्याच्यानंतर जेवण झाल्यानंतर आम्ही काय खाल्ला असेल, स्टार फूड. एवढा खाड होता तो ना. त्याच्यात आम्हाला जेव्हा झोपच जास्त येत होती. नंतर मम्मीचा जेवायला बसली, तुम्ही बघू शकताय. नंतर आम्ही भजन करायला लागलो, तुम्ही बघताय जसं काय. लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंटमध्ये लिहा कसं वाटले. धन्यवाद.